एसडीएम साहेब, काल आम्ही विनंती केली की आपण आंदोलनस्थळी यावं आणि आमच्या मागण्या समजून घ्याव्या, उपस्थित शेतकऱ्यांना आश्वस्त करावं म्हणून ते इथं आलेत। आपल्या मागण्या समजून घेऊन त्याचा सकारात्मक रीतीनं प्राधान्यानं विचार करून त्यांच्या लेवलवर ज्या सोडवता येण्यासारख्या आहेत तसा त्यांनी शब्द दिलाय। पण आणखीन एकदा तुमच्या सर्वांच्या वतीनं विनंती करतो की ते सगळं प्रयत्न करतील। जुना समृद्धी, सिडको आणि इंटरचेंज निधोनाचा जस्ट एक ह्याच्या वर्षभर अगोदर त्याचा निकाल लागला। त्याच्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या, ह्याही शेतकऱ्यांच्या चालल्या। प्रत्येक वेळेस कायदा वेगळा, आम्हाला जुना कायदा लावतात। 2013चा बाकीच्या सिडकोला तोच लावला, बाकीच्या यांना लावला। मग कायद्यात अमेंडमेंट होते तर कायदा, नवीन कायदा लागू व्हायचं, परत जुन्या कायद्यानं कसं करता, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। तो जरी तुमच्या याच्यातला भाग नसला, तुम्ही एक शासनातली यंत्रणा असल्यामुळं आमचा आवाज ची नोंद घेणं आणि ती शासनापर्यंत पोहोचवणं आमचा हा हे करण्याचा उद्देश। पहिल्या दिवशी जेव्हा संयुक्त मोजणी आम्ही जवळ मूर्तीवाल्यांनी रोखली होती तर मला हे माहीत होतं की प्रलंबित राहत असते ते प्रश्न 2-2, 5-5 वर्ष सुटत नाहीत। आमचा पीक विमा नाही, आम्हाला ज्या अधिसूचनेपासून कुठले शासकीय अनुदान मिळत नाही, आम्हाला खरेदी विक्री व्यवहार करता येत नाही। मग ज्याची शेतीवरच उपजीविका आहे, मग त्यांनी गेली 4 वर्ष काय करायचं होतं हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि मग त्यांनी शेती कसायची नाही का, त्यांनी त्याचं उदरनिर्वाह करायचा नाही का? मग त्यांनी झाडं लावली, मग त्यांनी जे झाडं लावली त्या तुमच्या KML मध्ये असो की नसो, त्यावेळेसच्या झाडं आज दिसत आहेत। आजही आणखीन मला वाटतं जर असं प्रलंबित राहिलं तर आणखी 6 महिने हा प्रश्न सुटत नाही। मग 4 वर्ष होऊन जातील, मग 4 वर्षानंतरही तुम्ही जर झाडं घेणार नसेल, आता माझी गोशाळा महाराजांची गोशाळा आहे, आमचं जर पाणी संपलं त्या विहिरीचं, मग आम्ही दुसरी विहीर घ्यायची नाही का त्या याच्याकरता, झाडं जगवाय करता, जनावरं जगवाय करता? आणि मग ते जर तुम्ही बुजवून टाकणार असाल नंतर, मग त्यांचाच मोबदला तुम्ही देणार नाहीत का? 2 भाऊ वेगळे झाले समजा तुमच्या अधिसूचनेनंतर, एकाचं घर होतं, दुसऱ्यानं बाजूला घर बांधलं, मग जुनं घर तुम्ही घेणार, नवं घर घेणार नाहीत का? फळं लगडलेले आहेत, घर सुस्थितीत आहे, विहीर आहे पूर्णपणे खोदलेली आहे, नुसतं 10-5 फुटाचा खड्डा कलेक्टर साहेब काल म्हणले तर ते आम्ही नाही सांगणार, कोटेशन आहे तिथं, तर याचं ग्रहित धरून त्याचा मोबदला देण्यात यावा। पाटबंधाऱ्याचे लाभार्थी आहेत, त्यांच्या पावत्या आहेत, त्यांच्या पाणी भरतात, विहीर आहे, कोटेशन आहे, जिरायत धरली त्यांची विहीर। आणखी एका जणाची विहीर तुम्ही मूल्यांकन देताय पण त्याची जिरायत धरताय। मोसंबी तर ते इकडं तिकडं केलंच ते क्षेत्र, मोसंबीचे रोपं धरताय, मोसंबी मान्य करताय तिथं आहे, ठीक आहे, ते नंतरची असेल, पण त्याला जिरायत धरताय। म्हणजे हे ज्या अक्षम्य चुका केलेल्या आहे, हे मुद्दाम होऊन केलेलं आहे। एका गटात 3 जण आहे, एकाला तुम्ही 40 लाख देता आणि एकाला 10 लाख देता, याला काय म्हणायचं? म्हणजे खरंच 7-8 वर्षापूर्वीचे झाडं दिसते, ते रेकॉर्डवर घेतले नाही, त्यानं पाणी दुसऱ्या विहिरीहून आणलं, त्याचा काल साहेब म्हणले की दुसरी कोणी आणलं असतं, रेकॉर्डवर असेल, पाणी केल्यावर जर असेल तर ते घेऊ, त्याचं काहीच घेतलं नाही। तर असे अनेक शेतकरी, अनेक प्रॉब्लेम आहे यांची। आता काय रामनगरचेच महाराज बी रामनगरचे गावठाण बाजार ओटे आहेत का रामनगरचे, त्याच्या बाजूला जमीन आहेत, मग त्याला तुम्ही जिरायत विहिरी असून हंगामी बागायत दाखवत नाही। आणि गावठाणालगत तर मला वाटतं ते याच्यात आलं पाहिजे, स्क्वेअर मीटरमध्ये, स्क्वेअर फुटात, ते झालं नाही। इथं आपण जे बसलोय साहेब, हे झालर क्षेत्र आहे, महानगरपालिकेचं झालर क्षेत्र आहे, महानगरपालिकेच्या प्रभाव क्षेत्रात आहे। आणि हा जो रोड चाललाय आपण आलात, हा DP मधला सँक्शन रोड आहे, हा हा आडवा रोड आहे। इथं मला काय म्हणायचं, इथं हे स्क्वेअर फुटाचे येणे असो नसो, येणे धरला गेला पाहिजे। हे पेट्रोल पंपाच्या बाजूला आहे, पेट्रोल पंपाच्या बाजूच्या ह्या रोडवरच्या जमिनीचा तुम्ही जर भाव जिथं 1 कोटी 1.5 कोटी रुपये आहे, तिथं तुम्ही 30 आणि 40 लाख देणार, कसं देतील? नाही आत्महत्या करणार का? की आमचं आंदोलन हे पूर्णपणे लोकशाही मार्गाने सुरू आहे, आम्ही कायदा हातात शक्यतो घेणार नाहीत। पण आता जर ह्या हप्त्याभरात नाही झालं ना सर, तर मी काल टीव्हीला डायरेक्ट बोललो, तुमच्या समोरही म्हणलं मी आत्मदहन करणार, बाकीच्यांचं काही सांगता येत नाही। तुमच्यासारखे अधिकारी असले, काही लोकप्रतिनिधी आम्हाला समजून घेणारे असले तर मला वाटतं तसं होणार नाही। ग्रुप्स तयार करू, जसं काल जिल्हाधिकारी महोदय बोलले तशा पद्धतीने आपण ग्रुप करू। मला वाटतं ग्रुपमध्ये जर गाव हा घटक धरला तर अजून सोपं जाईल।
किंवा एका गावाचा एक ग्रुप, मग त्याच्यात आल्यावर पुन्हा उपगट पडतील. कुणाचा जिरायतचा विषय असेल, कुणाचा मूल्यांकनाचा विषय असेल, कुणाच्या जमिनीच्या मूल्यांकनाचा विषय असेल, त्या पद्धतीने आपण ग्रुपिंग करून घेऊ. आता हे जे तुमचे विषय साहेबांनी मांडलेत की तिथे पहिलेची झाडं आहेत, पहिलेची बोरवेल आहेत, किंवा लांबून पाणी आणलंय पण ते तरी जिरायत धरलंय, किंवा पाटबंधाऱ्याचा दाखला आहे तरी जिरायत धरलंय, त्या सगळ्या गोष्टी आपण पॉझिटिव्हली त्याच्यामध्ये आपण विचार करू सकारात्मक दृष्ट्या. कारण एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे, तुम्ही सगळे आणि इकडे मी. रोड झाल्यानंतर त्याचं जे कवित्व सुरू होतं आणि ते जे मग प्रत्येकाच्या आरोप आणि जबाबदारी निश्चिती, त्यात फक्त अडकतो इथला या खुर्चीवर बसलेला माणूस. त्याच्यामुळं सगळेजण हा विचार एकदम शांततेत करतात. आपल्या अंगावर का होऊ नये पहिला हा असा विषय असतो सगळ्या अधिकाऱ्यांचा. मी तो बाजूला ठेवतो, माझ्या अंगावर थोडं आलं तरी चालेल, पण तुमच्यावर जास्त काही त्याच्यामध्ये तुम्हाला लॉस नको व्हायला. पॉझिटिव्हपणे प्रत्येक गोष्ट आपण याच्यामध्ये सकारात्मकरित्या घेऊ. आता परिशिष्ट 16 आणि KML, बऱ्याच जणांना या गोष्टीमध्ये काही कळालं नसेल. परिशिष्ट 16 म्हणजे ज्या दिवशी आपली मोजणी झाली, मोजणीत जे घटक होते त्या दिवशी समक्ष, मग त्या दिवशीचे घटक त्या दिवशी उभा केले होते का 2 वर्षापूर्वी का 5 वर्षापूर्वी का 10 वर्षापूर्वी, हे मोजणी करणाऱ्याला माहीत नसतं. एखादं झाड असेल, 5 वर्षाचं झाड रेडीमेड बाजारात मिळतं, लावता येतं, ते ज्या दिवशी दिसलं तो लिहू शकतो की आंबा 100, मोसंबी 200, काय असेल ते. सेम गोष्ट झाड आहे, घर आहे. प्रीकास्टची घरं एका दिवसात तयार होऊ शकतात, लागू शकतात. परिशिष्ट 16 मध्ये ज्या दिवशी जे होतं ते आलं. आता KML जो साहेबांनी प्रकार सांगितला तो कसा आहे की जसं आता तुम्ही बघितलं की आपण भारतातच राहून आपलं विमान वर उडून त्यांना अतिरेक्यांचा खात्मा केला, तशा पद्धतीनं वरती उपग्रह फिरत असतात आणि ते दररोजचे दर क्षणाचे फोटो घेत असतात. त्याला म्हणतात आपण KML. म्हणजे ती पट्टी, त्या पट्टीमध्ये उपग्रहाने काय टिपलं होतं, ज्याला आपण देवाचे डोळे म्हणू, तुमच्या भाषेत मशीनचे डोळे म्हणू, की त्यानं काय टिपलं होतं, त्या दोघांची पडताळणी करून जे खरं असेल ते करावं असं कायदा आम्हाला सांगतो. एखाद्यानं काही दृष्ट हेतून परिशिष्ट 16 मध्ये एंट्री घेतली असतील, तुमच्या साईडनं नाही, आमच्या अधिकारी असू शकतील, सरकारी यंत्रणा असतील, खाजगी लोक असू शकतील, पण त्याच्यातून शासनाचं नुकसान होऊ शकतं. म्हणून शासनाची ही भूमिका आहे की तुम्ही जे खरं आहे ते घेतलं पाहिजे. ते करताना आपण कोणावर अन्याय होणार. जसं त्यांनी सांगितलं की KML मध्ये एका ठिकाणी मला आमच्या देवडे साहेबांनी सांगितलं की तिथे असे ढग दिसतात, काही जणांच्या विहिरी छोट्या आहेत ते दिसत नाहीत, तर ते प्रत्यक्ष स्पॉटवर बघून खात्री करून त्या गोष्टी पण आपण त्याच्यामध्ये रेकॉर्डवर घेऊ शकतो. म्हणजे तुम्ही जेवढे पुढे याल सकारात्मक, त्याच्यात 10 पावलं मी येईल तुमच्याकडे. कारण ऑलरेडी तुम्हाला आता हा 4था वर्ष सुरू आहे. कायद्यात कुठलीच अशी तरतूद नाही की बा अधिसूचना 2021ला निघाली आणि त्याचं आजचं मूल्यांकन द्या 2025, अशी काहीच तरतूद नाही आहे. केंद्राचा कायदा आहे, त्याला आपण कोणीच अमेंड करू शकत नाही. आपण हे सगळ्यांच्या अडचणी समजून घेतल्यानंतर ज्या सोडवता येतील त्या सोडू. त्यानंतर जे काही तुमचे प्रश्न आहेत त्यात आम्ही हे सगळं म्हणून वरती मांडण्याचा मी प्रयत्न करेन, जेवढी माझी मर्यादा आहे की ऑफिशियली मी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला किंवा जिल्हाधिकारी महोदयांनी वरती दिला, की जे आपल्याकडून सुटूच शकत नाहीत प्रश्न. कायद्यात जेवढं काही देता येईल तेवढं सगळं आपण देऊ. आता जो मूल्यांकनाचा प्रश्न आहे, साहेबांनी सांगितलेले 2-3 प्रोजेक्ट्स, या सगळ्यांना कायदा तोच आहे. कमी जास्त होण्याचा जो विषय असतो तो असतो रेडी रेकनरचं मूल्यांकन. जे जसं जसं तुम्ही आतमध्ये जाल तसं तसं कमी होत जातं, जसं रोडकडे याल तसं तसं वाढत जातं, गावठाण आडाकडे आलं की वाढत जातं, इंटेरियरमध्ये जमीन असली कमी होतं. आणि आपण जेव्हा रजिस्टर करतो त्या रजिस्टर करताना आपला काय उद्देश असतो की बाई कमीत कमी व्हावं, जेणेकरून माझा रजिस्ट्रीचा खर्च कमी येईल. आणि जेव्हा आपल्याला ते शासनाला द्यायचं असतं तेव्हा आपली इच्छा असते की ते खूप जास्त व्हावं, जेणेकरून मला मोबदला मिळेल. हा मानवी स्वभाव आहे, सगळ्या जणांचं तेच असतं, माझं येतं, मलाही तेच वाटतं. पण ह्याला रेडी रेकनरला आज मागं जाऊन काही बदल नाही करता येत. आपण आपल्या मूल्यांकनामध्ये जेवढी वाढ करता येईल त्यासाठी पॉझिटिव्ह सगळ्या गोष्टी करू. आपलं 12% प्रत्येकाला वर्षाला 12% व्याज आपल्याला द्याय आहे, त्याचाही जवळपास तेवढाच फरक पडतो. तुम्ही एकदा सगळ्यांनी आपलं मूल्यांकन काय होतं हे तुम्ही जर ऑफिसला आले, गाववाईज आपण जेव्हा बसू, तुमचं काय व्हायला लागलं बा, हे अशा पद्धतीनं केलं तर मला परवडू शकेल का, या गोष्टी सगळ्या आपण या पद्धतीनं करू. दुसरी कायद्याची बाजू आपण एक लक्षात घेतली पाहिजे की ज्या दिवशी अधिसूचना प्रसिद्ध झाली 26/11/2021ला, त्या दिवशी त्या जमिनीमध्ये सर्वेक्षण करणं, खोदून तिथली माती परीक्षण करणं, हे सगळ्यांचे अधिकार शासनाला प्राप्त झाले. काल का परवा कोणीतरी पोलीसवाले घेऊन आले होते आणि त्यांनी प्रयत्न केला. त्यांना मी सांगितलं की थांबा, जरी आपल्याला अधिकार असले तरी यांची संमती घेऊनच आपण तुमच्या शेतात पाऊल ठेवू. ते मी त्यांना सांगितलं. ते कशासाठी असतं माती परीक्षण, की त्यांना त्यांचा पुढचा इंजिनिअरिंगचा आराखडा तयार होतो की इथे कशा पद्धतीने बांधकाम करायचं आहे. आता काही याच्यामध्ये ज्या गोष्टी आहेत या नंतरच्या आहेत की सर्व्हिस रोड्स आणि
येण्या जाण्यासाठी ते सगळं ते यंत्रणा त्या पद्धतीनं त्यांच्या ह्याच्याने ते करतील. आपले जे असेट्स आहेत, फळझाडं, विहिरी, पाईपलाईन वगैरे, या सगळ्यांच्या बाबतीत आपण पॉझिटिव्हमध्ये याच्यामध्ये विचार करू. मी माझ्या तुम्हाला चौकटी पण सांगितल्या, कायद्याच्या मर्यादा देखील सांगितल्या की आपण काय करू शकतो. संघर्ष केलाच पाहिजे. आपल्याला संघर्ष केल्यावरती 4 पैसे जास्त मिळलेच पाहिजेत, या मताचा मी पण आहे. पण सगळ्यांनी आपण या गोष्टी सहकार्य करू. जमिनीचा योग्य मोबदला